अत्यंत दुर्दैवी बातमी आहे. कनेक्ट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आपण सकाळपासून या संदर्भातले सविस्तर डिटेल्स आणण्याचा प्रयत्न करतोय आणि या संदर्भात सध्याची एक सगळ्यात मोठी बातमी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून ठेवणारी अत्यंत दुर्दैवी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा या विमान अपघातात मृत्यू झाला असल्याचं वृत्त PTIने दिलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भात अजूनही कुठलीही पुष्टी देण्यात आलेली नाहीये. मात्र सर्वच नेते आता बारामतीच्या दिशेने धावलेले आहेत. अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. साधारण 500 फुटावरून हे विमान खाली कोसळलेलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या उंचीवरून हे विमान कोसळले असल्यामुळे या अपघाताची व्याप्ती मोठी असल्याचं पहिल्यापासून लक्षात आलेलं होतं. मात्र PTIने दिलेल्या वृत्तानुसार या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा मृत्यू झाला असल्याचं कळतंय आणि त्यांच्याबरोबर असलेले विमानातले काही जण ते सुद्धा त्यांचाही मृत्यू झाला आणि एकूण मृतांची संख्या ही 6 असल्याचं DGCAकडून सांगण्यात आलेलं आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी ही बातमी आपण पाहतोय. अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भात अजूनही त्यांच्या घरामधून किंवा जवळून कुठलीही पुष्टी दिलेली नाहीये. मात्र PTIने हे वृत्त दिलेलं आहे. अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला अत्यंत हादरवून ठेवणारी ही बातमी आहे. मोठी दुर्दैवी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. आत्तापर्यंत अनेक राजकारण्यांचा अशा प्रकारे विमानामध्ये मृत्यू झालेला आहे. नुकतंच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचासुद्धा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आपण काही दिवसांपूर्वी पाहिली होती. तर अशा प्रकारे अनेक भारतीय राजकारण्यांचा विमान अपघातात आत्तापर्यंत मृत्यू झालाय आणि आता त्यामध्ये महाराष्ट्रातलं एक नाव आणखी जोडलं गेलं ते म्हणजे अजित पवार यांचं. बारामतीकरांचं प्रचंड प्रेम खरं तर संपूर्ण पवार कुटुंबावर आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर सुद्धा मोठे समर्थक अजित पवारांसोबत होते. त्या अजित पवार यांची ही मृत्यूची बातमी निश्चित संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही बातमी आहे. या क्षणाची आपण महत्त्वाची दृश्य पाहतोय. बारामती एअरपोर्टच्या जवळच विमान लँड होत असताना हा अपघात झालेला आहे. दृश्यमानता कमी होती का? आज संपूर्ण या परिसरामध्ये एक प्रकारे धुक्याचं वातावरण होतं आणि त्यामुळे हा विमान अपघात झालाय का असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतरचीही काही दृश्य आपण पाहतोय. काळे धुराचे लोळ संपूर्ण असं म्हणतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या ज्वाळा आहेत आणि त्यामुळे या अपघाताची व्याप्ती किती मोठी होती हे या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळतीये. PTIने हे वृत्त दिलेलं आहे. अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याची ही बातमी कळतीये. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणि तितकीच हळहळ करायला लावणारी ही बातमी आहे. प्रचारसभांची आता आजपासनं खरं तर रणधुमाळी सुरू होणार होती. 12 जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी आजपासनं प्रचार सुरू होणार होता. मुख्यमंत्री एका बाजूला, दोन्ही उपमुख्यमंत्री एका बाजूला, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 12 ZB निवडणुकांसाठी प्रचारसभा आज दणावून सोडणार होते. अजित पवारांच्या सुद्धा बारामती तालुक्यामध्ये आज जवळपास 4 प्रचारसभा होत्या आणि यातली पहिली प्रचारसभा ही सकाळी 9:30 वाजता होणार होती. मात्र त्यापूर्वीच काही मिनिटं आधीच हा अशा प्रकारे अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. अत्यंत महाराष्ट्राला हळहळ लावणारी ही बातमी आहे. अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघातात मृत्यू झालेला आहे. या अपघातात आणखी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. आत्तापर्यंत खरं तर भारतातल्या अनेक राजकारण्यांचा अशा प्रकारे विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला, अगदी संजय गांधींपासून ते विजय रुपाणीपर्यंत अनेक नेते आहेत यांचा अशा प्रकारे हवाई अपघातात मृत्युमुखी पडलेले जवळपास 7 राजकारणी आहेत आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा 8वं नाव आज जोडलं जाते ते म्हणजे अजित पवार यांचं देखील विमान अपघातात मृत्यू झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत हळहळ करायला लावणारी, दुर्दैवी, अत्यंत दुःखद बातमी आज सकाळीच आपल्याला पाहायला मिळते. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलेलं आहे. बारामतीकडे सगळ्याच राजकीय नेत्यांनी आता धाव घेतलेली आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं, यामध्ये सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी सध्या दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी होत्या. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळेसुद्धा दिल्लीमध्ये होत्या आणि सगळेजण आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत. बारामतीला मला असं कळतंय, काय माहिती आहे